शहरात शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या 2 स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत. चाळीसगाव रोड आणि देवपूर परिसरात घडलेल्या या प्रकरणांमध्ये तब्बल 78,74,500 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची नोंद असून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना चाळीसगाव रोडवरील अंबिका नगर येथे घडली. वेदांत संजय मोराणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मे 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी मोबाईलद्वारे संपर्क साधत आरोग्य विभाग, आयकर विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी बनावट नियुक्ती आदेश पोस्टाने, ईमेलद्वारे तसेच प्रत्यक्ष देण्यात आले. त्यानंतर मोराणकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून ऑनलाईन 39,74,500 रुपये आणि रोख 22 लाख रुपये असे एकूण 61,74,500 रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा 8 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे तपास करीत आहेत. तर दुसरी घटना देवपूर परिसरातील गोंदूर रोड सस्तंग कॉलनी येथे समोर आली. सोनाली किशोर साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी 2024 पासून संशयितांनी त्यांच्या बहिणीला मुलाला उत्पादन शुल्क खात्यात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. बनावट जॉईनिंग ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचं भासवत 17 लाख रुपयांची रोख रक्कम घेतली. मात्र संबंधित युवकाला नोकरी मिळाली नाही आणि रक्कमही परत करण्यात आली नाही. या प्रकरणी रोशन राजाराम सैंदाने, तिलकचंद अंबर पाटील, हेमराज तिलकचंद पाटील, प्रतिभा तिलकचंद पाटील आणि किरण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रभारी अधिकारी सचिन अरुण कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण कोठुळे पुढील तपास करीत आहेत. या दोन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये आणि बनावट नियुक्ती आदेशांपासून सावधान राहावे असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूज ब्युरो, धुळे शहर.